मी डॉक्टर दीपक सवरसे, आयुर्वेद तज्ज्ञ। आज आपण आम्लपित्त हा एक अतिशय कॉमन आजार आहे, याच्याबद्दल थोडीशी आयुर्वेदाच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया। आम्लपित्त लोक खूप अगदी लाईटली घेतात, म्हणजे एवढं सिरियस घेत नाहीत, काय नाही पित्त झालं असं म्हणतात। पण आम्लपित्ताकडे माझं सांगणं आहे की अजिबात दुर्लक्ष करू नका। आम्लपित्त हा आजार खूप त्रासदायक आहे। आम्लपित्तामध्ये महत्त्वाचे लक्षणं म्हणजे छाती जळजळ, आंबट पाणी, ढेकर येणे, पोट सापणामध्ये, डोकं गरगरणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, बेचैन वाटणे इत्यादी लक्षण दिसतात। आणि यामध्ये आम्लपित्त वाढल्यामुळे तुमची रक्तदृष्टी देखील होऊ शकते, कारण आम्लपित्ताचा आणि रक्ताचा समन्वय संबंध आहे। आणि आम्लपित्त वाढलं म्हणजे रक्तदृष्टी होते, आणि रक्तदृष्टी झाली म्हणजे त्वचेचे आजार, त्याचप्रमाणे रक्ताच्या संदर्भात जे जे काही आजार आहेत इन्क्लुडिंग कॅन्सर, हे सगळे आजार आम्लपित्तामध्ये होऊ शकतात। त्यामुळे आम्लपित्तामुळे दुर्लक्ष करू नका। आम्लपित्त होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात, मसालेदार, फास्ट फूड, त्याचप्रमाणे मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, चहा कॉफीचे अति प्रमाणात सेवन, हे सगळे जे कारणं आहेत हे तुम्हाला आम्लपित्त वाढवण्यास मदत करतात। त्याप्रमाणे वेळेवर झोप न घेणे, अति प्रमाणात चिंता करणे, क्रोध जास्त प्रमाणात येणे, हे सगळे आम्लपित्त वाढवतात। यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा, आहार वेळेवर घ्या, जेवण वेळेवर घ्या। सकाळचे दोन्ही जेवणात कमीत कमी 6 ते 8 घंट्याचं अंतर असू द्या। पाणी जेव्हा तहान लागेल तेव्हा प्या। त्याचप्रमाणे जर खूपच त्रास असेल तर वैद्याचा सल्ला घ्या। रोज, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, रोज दुपारी 1 ग्लास ताजे ताक घेण्यास अजिबात हरकत नाही। ताजे ताक घेऊ शकता, सब्जाबी घातलेलं पाणी तुम्ही पिऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्ही आवळ्याचा ज्यूस सकाळी आणि पोटी जर घेतला तर तो सुद्धा तुम्हाला आम्लपित्त कमी करण्यास खूप फायदेशीर ठरू शकतो। धन्यवाद। अजून आम्लपित्तामध्ये सांगण्यासारखं खूप काही आहे, पण हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती दिली। माझा पत्ता आहे सुकन्या स्किन ब्युटी अँड आयुर्वेद क्लिनिक, गोलेगाव फाटा, नागापूर, अहमदनगर। माझा फोन नंबर आहे 91 46 65 82 77।